सांगितलं नाही सकाळ सकाळी आता आलं तर भिंतीला लावून ठेवा आल्या फडकं मारतो त्याच्यावर. कशाला फडके मारता? बराक आलेत ना म्हणजे लोकांना ते गज आलेत ना. हो बराक म्हणजे बराक ओबामा. या परत मामा हो मामा नाही हो बराक ओबामा. मेरी वसाडी किती आहे ते कधीपासून ती तर तुझा कोण येणार आहे तो माझ्या रत्नागिरीच्या तहसीलदारापेक्षा मोठा नाही आहे तो. काय रत्नागिरीच्या तहसीलदारापेक्षा अमेरिकेचा प्रेसिडेंट मोठा नाही तो येणार आहे काय? मग काही विशेष नाही. अमेरिकेचा प्रेसिडेंट येणार हे विशेष नाहीये. कसं विषय असेल मला सांग. माझं काम कुणाकडे असतं गावातलं तहसीलदारांना असतं की नाही. त्या राष्ट्राध्यक्षाकडे माझं काही काम असेल तर आला का नाही गेला काय महाराष्ट्र सारखा. हे बघा तुम्हाला फरक पडत नसेल पण आम्हाला फरक पडतो. बराक ओबामा हे इथे ऑफिसमध्ये येणार आहात. तुम्ही इथले सिनियर पिऊन आहात. त्यांच्या स्वागताची सगळी तयारी तुम्हालाच केली. छट माझ्या नाही जमणार त्या. हो जमणार नाही म्हणजे ते येणार आहे तो. त्या कशाला येतो इकडे दिवाळीच्या टायमाला आपल्या घरी बसायचं केंद्रील पेटवायचा फटाका उडवायचं दिवा लावायचं इकडे कशाला दिवा वाजायला आलाय तो. हो ते आपल्या सगळ्यांना भेटायला येणार आहे बराक ओबामा आणि त्यांची बायको मिसेस मिशेल ओबामा. काय का मिशेल ओबामा. मिशेल आमच्याकडे खातात मिशेल हे नाव कसं ठेवलं मिशेल. अरे इकडे नाव आहेत बाराक आणि मिशेल. आमच्या गावाकडे तर कशी एक नाव एकदम रुबाबदार आबशी असणारी झेंगत्या तोरसकर कसं नाव आहे या. मग बबन्या बंड कसं नाव आहे या. मग फेगड्या बालू कसं नाव आहे या. मग झुंझुना नाना तसं झुंझुना नाना पण नाव आहे. मग हे कसलं रुबाब आहे त्याच्यामध्ये. आपलं घरी बसायचं आपलं ते जळमट बिळमट असतात ते काढायचे आपल्या दिवाळीच्या टायमाला. घर म्हटल्यावर सगळीकडे जळमट असतात. आपलं घर व्हायचं शेणानं सारवायचं रांगोळी काढायची त्याच्यावर फराळ बनवायचा म्हणजे आपल्या चकल्या म्हणू नका लाडू म्हणू नका करंजा म्हणू नका कडबोळी म्हणू नका बोरं म्हणू नका. बोरं तळतात तुम्हाला माहिती आहे. एकदा काय झालं माझ्या आजी माझ्या बोरं तळला नव्हती एकदा आणि मला खायला दिला तर झाली कडक दातांचा चावय नाही तर काय केलं गमतीत माझी वरची धाकटी बहण आहे ती तिच्या मारलंय एवढा डोस करते मूळ आला तिच्या. काय म्हणता तुम्ही बराक ओबामाबद्दल जर तुम्ही असं बोलत तर त्यांची सिक्युरिटी तुमच्या मागे लागेल. तुम्ही घाला ती सिक्युरिटी 3 विमानं घालून बिल्डिंग पाडला होती त्या कुठे गेली होती सिक्युरिटी. आणि मी मला सांगा ते वसमाला पकडायला अख्खी फौज घातला नव्हती ना देशात त्या गावला का नाही ना गावला. माझ्या कसं गावात तुम्हाला सांगतो काय गोष्ट झाली ती. अहो ऐका हो ते काय झालं एकदा फौजाच्या कलमातलं मी आंब चोरलंय आंब. हा त्या आंब चोरलंय आणि काय झालं त्या फौजानं अख्खा गाव लावला माझ्या मागे. मी हे आगं बोललो सगळे मागे मागं पडलं नसते आणि मग नंतर गेलं ते वरचा आपला याचा विटाबाईचा मान आहे त्याच्यावर जाऊन झोपलो तो 2 दिवस गावलेला नाही या लोकांना गावातल्या लोकांना नाही गावलेलं त्याच्यासाठी फॅमिली ते फौजीत गावतोय मी. तुम्ही इथून कुठेही जायचं नाही तुम्हाला इथेच थांबावं लागेल. मी जाणार म्हणजे जाणार. माझं कोकण कन्याचं रिझर्वेशन आहे मी दिवाळीला मला घरी जायलाच हो. एका फडतूस रिझर्वेशन साठी तुम्ही बराक ओबामाला भेटणार नाही. तुम्हाला फडतूस म्हणते तुम्हाला फडतूस म्हणते. कोकण रेल्वेचं रिझर्वेशन म्हणजे तुला फडतूस वाटतं. मी लावून टाका 3 महिन्याला मी लावायला लागते तेव्हा मिळतं बरोबर की नाही मंडळी. ठीक आहे म्हणजे तुमची काय कामाचं काम आहे ते मला सांगा मी करेन. आता कामं बघ मला परवा पुतण्याचा फोन आला होता. म्हणलं मी 5 कोंबडी पाळली पण चौथ्या घालीत नाही म्हणजे अंडी घालीत नाही. तर म्हटलं काय रे पप्पा त्याचं नाव म्हटलं पप्पा काय रे अंडी काय नाही घाले. तर म्हणजे त्या 5 कोंबड्यांनी मिळून युनिटी केला नाही. त्या कोंबड्याला आतमध्ये घुसू देत नाही. आणि हे सगळं मला मिस्त्राला लावल्या ते सगळं मी करेन. कोंबडा आहे ते सगळं मी बघेन. आता झाली का तुमची कामं. नाही झाली नाही ते त्याचं काय आहे माझ्या चुलत्यात माझी वय घातला नाही. वही घातली वय अहो वय नाही हो ते वय कुपान कुपान ते दांडकं नाही रोवी तसं खाम नाही रोवी तसं परचवाच्या भोवती कुंपान ते कुंपान घातला नाही तर यावेळेला गावाला जातो आणि गर्दी करतो तिच्यावर ते बायको भेटतो शिवर जायला आपलं कुपन मागे देतं ते सगळं मी बघेन. आता झाली तुमची कामं. नाही अजून झाली नाही. त्याचं काय मी गावाला 10-12 माड लावले
त्याच्यावर आता नारळ आले. आता गावातली पोरं येतात आणि नारळ काढून येतात. तर यावेळेला जातो नाही त्याच्या धुवनात फटक मारतोय. ते सगळं मी करेन. आता तरी थांबा, तुम्ही आता झाली तुमची कामं? नाही अजून नाही झाली आहे. ते अजून बाकीची काम आहे ते तुमच्याकडे होणार नाही. तुम्हाला सांगतो, आता माझी आई आहे ना, ती आता 95 वर्षाची झाली आहे. आता मरायला टेकली. या दिवाळी जातो तिच्याकडनं अंगाला उठणं लावून घेतो. नाहीतरी माझ्या मायच्या मागे आहे तरी कोण, मला नाही बायको नको. आता यावेळेला जातो मी, माझ्या मुलगा आहे त्याच्या डोळ्याचं ऑपरेशन करून घ्यायचं मोतीबिंदूचं. तर म्हटलं की माझा पुतण्याजवळ असल्याशिवाय ते ऑपरेशन करून घेणार नाही, तर करायचं. माझ्या भातबंडांनी विलीवले किल्ले बांधले, ते दिवाळीला किल्ले नाही बांधले, ते किल्ले बांधले ते बघायला जायचं. त्यांच्या हातावर गॉडगॉड ठेवायचं. माझ्या काक्यानी माम्यानी भराळ केलाय, तर खायला जायचं आहे. माझ्या त्या औषधावरच्या देवळात घेऊन जायचं आहे. ही कामं करत असाल तर थांबतो, तर कशाली कामं. आणि सगळ्यात महत्वाचं काय, तुमचा तो बराक ओबामा मला 50 वेळा भेटेल हो, पण कोकण कन्याचं तिकीट नाही हो भेटायचं. काय बरोबर की नाही?